नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 ऑक्टोबर। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय भूगर्भशास्त्र पुरस्कार 2024 मध्ये जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर बघा, नुकतेच राष्ट्रीय भूगर्भशास्त्र पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आलेले आहेत। तर या पुरस्कारांमध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्राध्यापक श्याम सुंदर राय यांना। भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी 2024 चे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान केलेले आहेत। तर यामध्ये एकूण 20 भूगर्भशास्त्रज्ञांना सन्मानित करण्यात आलेले आहे। हे जे पुरस्कार असतात, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार, हे भारत सरकारच्या खाण मंत्रालयाकडून दिले जातात। यावर्षी 20 प्रख्यात भूगर्भशास्त्रज्ञांना 3 श्रेणींमध्ये 12 पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत। म्हणजे 3 श्रेणींमध्ये हे 12 पुरस्कार देण्यात आलेले आहेत, पण 20 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत। या 3 श्रेणी कोणत्या आहेत बघा, तर राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 1 पुरस्कार देण्यात आलेला आहे, राष्ट्रीय युवा भूगर्भशास्त्रज्ञ पुरस्कार 1 पुरस्कार आणि राष्ट्रीय भूगर्भशास्त्रज्ञ पुरस्कार यामध्ये विविध क्षेत्रातील 10 श्रेणींमध्ये किंवा 10 पुरस्कार देण्यात आलेला आहे। राष्ट्रीय भूगर्भशास्त्रज्ञ जीवन गौरव पुरस्कार 2024 INSS चे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि IISER या पुणेचे अभ्यागत प्राध्यापक श्याम सुंदर राय यांना देण्यात आलेला आहे राष्ट्रीय भूगर्भशास्त्रज्ञ जीवन गौरव पुरस्कार 2024। आता हा पुरस्कार यांना का देण्यात आला, तर द्वीपकल्पीय भारत, पश्चिम हिमालय आणि लडाखमध्ये भूकंपीय संशोधनासह घन पृथ्वी आणि अन्वेषण भूभौतिकशास्त्रात त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर ते कोण आहेत, तर INSS चे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि IISER चे पुणे याचे अभ्यागत प्राध्यापक आहेत। दुसरा पुरस्कार देण्यात आलेला आहे राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आलेला आहे, तर सुशोभन नियोगी यांना देण्यात आलेला आहे। तर सुशोभन नियोगी हे भारतीय भूगर्भ सर्वेक्षणाचे वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ आहेत। त्यांना देण्यात आलेला आहे 2024 चा राष्ट्रीय युवा भूवैज्ञानिक पुरस्कार। का देण्यात आला, तर मेघालय आणि झारखंड, बुंदेलखंड, ग्रेटर इंडियाच्या मोबाईल आणि थ्रस्ट बेलच्या टेक्टोनिक उत्क्रांतीवरील त्यांच्या अग्रगण्य कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे। राष्ट्रीय भूगर्भशास्त्रज्ञ जीवन गौरव पुरस्कार हे खाण मंत्रालयाने 1966 मध्ये सुरू केलेले आहेत। हे पुरस्कार भारताच्या भूवैज्ञानिक परिसंस्थेतील नाविन्यपूर्णता आणि उत्कृष्टतेचा सन्मान करतात। म्हणजेच भारताच्या भूवैज्ञानिक परिसंस्थेमध्ये जे नाविन्यपूर्ण कार्य करतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2026 च्या फिफा विश्वचषकाचा शुभंकर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व, म्हणजे क्लच, मेपल आणि झायू हे तिन्ही शुभंकर आहेत। तर बघा, 2026 च्या विश्वचषकासाठी फिफाने 3 नवीन शुभंकर जाहीर केलेले आहेत। यामध्ये बघा, हा जो फिफा वर्ल्ड कप आहे 2026 चा, हा 3 देशांमध्ये होणार आहे, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको। तर तिन्ही देशांनी त्यांचे शुभंकर लॉन्च केलेले आहेत। यामध्ये अमेरिकेचा शुभंकर आहे क्लच, हा एक नावाचा एक धारशी गरुड आहे। कॅनडाचा शुभंकर आहे मॅपल नावाचा मूस आहे आणि मेक्सिकोचा शुभंकर आहे झायू हा एक कॅनडा मेक्सिको मधील जॅग्वार आहे। तर 3 शुभंकर जाहीर करण्यात आलेले आहेत। तर बघा, आता ह्या फिफा विश्वचषक 2026 याची आवृत्ती असणार आहे 23वी। यजमान देश हा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहेत, तर अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत। यजमान शहरे बघा, या 3 देशातील कोणत्या शहरांमध्ये आयोजित होणार आहे, तर एकूण 16 शहरांमध्ये होणार आहे। यामध्ये अमेरिकेतील 11 शहरांचा समावेश आहे, कॅनडामधील 2 आणि मेक्सिकोमधील 3 अशा एकूण 16 शहरांमध्ये हा फिफा विश्वचषक 2026 आयोजित करण्यात येणार आहे। कालावधी काय असणार आहे, तर 11 जून ते 19 जुलै 2026 दरम्यान। एकूण संघ असणार आहेत 48। बघा, पहिल्यांदाच 48 संघांचा समावेश करण्यात आलेला आहे। यापूर्वी 32 संघ होते, आता 2026 च्या विश्वचषकामध्ये एकूण 48 संघ खेळणार आहेत। एकूण सामने होणार आहेत 104 आणि गट कसे असणार आहेत, तर 12 गट असणार आहेत, प्रत्येक गटामध्ये 4 संघांचा समावेश असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025 मध्ये कोणत्या संस्थेला बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 DRDO। संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। कोणाला करण्यात आलेले आहे, तर DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना।
का करण्यात आले तर स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार हा द हिंदू बिझनेस लाईन कडून दिला जातो. समाज, तंत्रज्ञान किंवा धोरणाच्या क्षेत्रात मोठे आणि सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. तर बघा, हा 2025चा पुरस्कार मिळालेला आहे DRDO. DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना. लॉंग फॉर्म काय होतो? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. बघा, हा DRDOचा लॉंग फॉर्म बऱ्याच सरळ सेवा एक्झाममध्ये विचारलेला असतोय, तर लक्षात ठेवा DRDOचा लॉंग फॉर्म काय होतो? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. स्थापना झालेली आहे 1958 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. कार्य काय असते? भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी आधुनिक शस्त्रे, क्षेपणास्त्रे, रडार, ड्रोन, संरक्षण प्रणाली आणि तांत्रिक उपाय विकसित करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर व्यंकटरमणी. आर व्यंकटरमणी यांची सप्टेंबर 2025 मध्ये भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे ते पूर्वीपासूनच अटॉर्नी जनरल आहेत, तर आता त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा 1 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 2 वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे. कधीपर्यंत असणार आहे? तर 1 ऑक्टोबर 2025 पासून 30 सप्टेंबर 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग मध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू कोण बनला आहे? BBL म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग यामध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू रविचंद्रन अश्विन बनलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तर बघा, भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग मध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरलेला आहे. BBL कोणाची लीग आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाची लीग आहे बिग बॅश लीग. यामध्ये भारताचा क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन सहभागी झालेला आहे. तर यामध्ये सामील होणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरलेला आहे. त्याने सिडनी थंडर फ्रँचायझी सोबत करार केलेला आहे, म्हणजे तो BBL मध्ये सिडनी थंडर फ्रँचायझी कडून खेळणार आहे. ऑगस्ट 2025 मध्ये त्याने IPL मधून निवृत्ती घेतली. आता ही निवृत्ती काय घेतली? तर तो BBL मध्ये खेळणार होतो आणि BCCIचा काय नियम आहे? तर कोणताही पुरुष भारतीय खेळाडू परदेशी T20 लीग मध्ये खेळू शकत नाही. त्यामुळे त्याने IPL मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि यापूर्वीच डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ही निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आता तो जागतिक लेवलला लीग खेळू शकतो. आता तो ऑस्ट्रेलियामध्ये BBL खेळणार आहे. तर बघा, अश्विनने 765 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतलेल्या आहेत. यामध्ये 537 कसोटी विकेट्सचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिरीष चंद्र मुर्मू. तर सप्टेंबर 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून शिरीष चंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता ही त्यांची जी नियुक्ती आहे ही 9 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. म्हणजे ते कार्यभार कधी स्वीकारतील? 9 ऑक्टोबर 2025च्या पुढे. तर ते एम राजेश्वर राव यांची जागा घेणार आहेत. 8 ऑक्टोबर 2025 रोजी एम राजेश्वर राव हे निवृत्त होणार आहेत. त्यामुळेच 9 ऑक्टोबर 2025 पासून पुढील 3 वर्षांसाठी शिरीष चंद्र मुर्मू हे RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर असणार आहेत. शिरीष चंद्र मुर्मू हे सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतात. तसेच ते पर्यवेक्षण विभागाचे पर्यवेक्षणही करतात. आता बघा, RBIचे ते नवीन डेप्युटी गव्हर्नर आहेत. तर RBI काय आहे? तर ही आपल्या भारताची मध्यवर्ती बँक आहे, भारतीय रिझर्व्ह बँक आहे. स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. रिझर्व्ह बँक कायदा 1934 अंतर्गत. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी आहे. सध्याचे गव्हर्नर आहेत बघा संजय मल्होत्रा, 2024 पासून आहेत. संजय मल्होत्रा हे RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा की RBIचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा. किंवा संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर आहेत? तर 26वे. डेप्युटी गव्हर्नर कोण आहेत बघा? आता डेप्युटी गव्हर्नर 4 असतात. तर पूनम गुप्ता, स्वामीनाथन जे, शिरीषचंद्र मुर्मू आणि TK रविशंकर हे असणार आहेत. 4 डेप्युटी गव्हर्नर असणार आहेत. तर RBIचे मुख्य वित्तीय अधिकारी सुधा बालकृष्णन आहेत. RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? सर ऑसबॉर्न स्मिथ. आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख.
आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोणत्या राज्यातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाला रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे? तर बघा, सप्टेंबर 2025 मध्ये गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाला रामसर स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. तर हे दोन्ही स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बिहार राज्यामध्ये. सप्टेंबर 2025 मध्ये बिहारमधील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव यांना रामसर स्थळांचा दर्जा मिळालेला आहे. तर बिहारमधील बक्सर या ठिकाणी हा गोकुळ जलाशय आहे आणि उदयपूर तलाव हा पश्चिम चंपारण्य या ठिकाणी आहे. तर या दोन स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा मिळालेला आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने हा दर्जा जाहीर केलेला आहे. तर आता सध्या भारतातील रामसर स्थळांची संख्या 93 वर पोहोचलेली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंत भारतातील रामसर स्थळांची संख्या किती आहे? 93 झालेली आहे. तर आता अशा प्रकारे भारत आशियातील पहिला आणि जगातील तिसरा देश बनला आहे जिथे सर्वाधिक रामसर स्थळे आहेत. आता हे रामसर स्थळ म्हणजे काय, हा दर्जा का देतात बघा. तर रामसर स्थळे म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या म्हणून मान्यताप्राप्त पाणथळ जागा. रामसर करारांतर्गत हा दर्जा देण्यात आलेला आहे. 1971 मध्ये इराणच्या रामसर शहरात हा रामसर करार झाला. त्यानुसारच हा रामसर दर्जा देण्यात येतो. तर या करारामध्ये भारताने 1982 मध्ये हा करार स्वीकारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनेस्कोच्या जागतिक बायोस्फियर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये हिमाचल प्रदेशातील कोणत्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे? युनेस्कोच्या जागतिक बायोस्फियर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोल्ड डेझर्ट बायोस्फियर रिझर्व्ह. हिमाचल प्रदेशातील कोल्ड डेझर्ट बायोस्फियर रिझर्व्हचा युनेस्कोच्या जागतिक बायोस्फियर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कधी करण्यात आला? तर सप्टेंबर 2025 मध्ये चीनमधील होंगझू येथे झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवणारा हा भारतातील 13वा बायोस्फियर रिझर्व्ह ठरलेला आहे. कोणता? हिमाचल प्रदेशातील कोल्ड डेझर्ट बायोस्फियर रिझर्व्ह. थंड वाळवंटातील हा प्रदेश प्रामुख्याने लाहोल, स्पिती आणि किन्नौर जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. याचे क्षेत्रफळ आहे 7,770 चौरस किलोमीटर आणि हे रिझर्व्ह 3,300 ते 6,600 मीटर उंचीवर आहे. या अभयारण्यात पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान, किब्बर वन्यजीव अभयारण्य, चंद्रताल वेटलँड आणि सारचू मैदाने समाविष्ट आहेत. म्हणजे हे जे बायोस्फियर आहे यामध्ये कशाचा समावेश आहे बघा, पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान, किब्बर वन्यजीव अभयारण्य, चंद्रताल वेटलँड आणि सारचू मैदाने. अधिक उंची, कमी पाऊस आणि थंड हवामानामुळे या प्रदेशात विशेष पर्यावरणशास्त्र विकसित झालेले आहे. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने हे विविधता आढळते. यामध्ये वनस्पती आहेत, प्राणीही, विविध प्रकारचे प्राणीही आढळतात. तर युनेस्कोने यावर्षी 21 देशांमध्ये 26 नवीन बायोस्फियर रिझर्व्हची घोषणा केलेली आहे. त्यामध्ये भारताच्या एका बायोस्फियरचा समावेश करण्यात आलेला आहे आणि जागतिक लेवलला 26 नवीन बायोस्फियर रिझर्व्ह घोषित केलेले आहेत. आता 142 देशांमधील 785 स्थळांचा जागतिक बायोस्फियर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आता जागतिक लेवलला 785 स्थळे आहेत ज्यांचा जागतिक बायोस्फियर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्या भारताची 13 बायोस्फियर रिझर्व्ह आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत सरकारने बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच BSI चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर कनाद दास. भारत सरकारने डॉक्टर कनाद दास यांची बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे 13वे संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर कितवे संचालक बनलेले आहेत ते? 13वे संचालक बनलेले आहेत. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे 13वे संचालक आहेत डॉक्टर कनाद दास. ते या संस्थेचे प्रमुख असलेले पहिले मायकोलॉजिस्ट बनलेले आहेत. मायकोलॉजिस्ट म्हणजे कवक तज्ञ. तर पहिले मायकोलॉजिस्ट आहेत जे BSI चे संचालक बनलेले आहेत. कवक तज्ञ किंवा मशरूम तज्ञ असे म्हटले जाते यांना. तर त्यांनी मशरूम यावरती बरीचशी पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यामध्ये संशोधन केलेले आहे, त्यामुळेच त्यांना कवक तज्ञ असे म्हटले जाते. तर BSI चे ते पहिले कवक तज्ञ आहेत जे संचालक बनलेले आहेत. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया BSI त्याची स्थापना कधी झाली? 1890 मध्ये झालेली आहे. मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. BSI हे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्याचे मुख्य कार्य आहे भारतातील वनस्पती विविधतेचे अन्वेषण, दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024 सालासाठी राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? म्हणजे 2024 साठी राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकार जाहीर करते. तर हा जो पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सोनू निगम. सोनू निगम पार्श्वगायक आहेत. सोनू निगम यांना 2024 सालचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. सोनू निगम यांना त्यांच्या गायन आणि भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
हा पुरस्कार मध्य प्रदेश सरकारकडून संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना दिला जातो. हा सन्मान लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो. राष्ट्रीय लता मंगेशकर सन्मानात 2 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जाते. स्वरूप काय आहे? 2 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र. मध्य प्रदेश सरकारकडून हा पुरस्कार दिला जातो. तर 2024 साठी कोणाला देण्यात आलेला आहे राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार? सोनू निगम यांना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीत कोणत्या माजी क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आलेला आहे? बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीमध्ये. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रज्ञान ओझा. तर बघा दोघांचा समावेश करण्यात आलेला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीमध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही समिती भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी जबाबदार असते. म्हणजे भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे याची निवड या समितीमार्फत केली जाते. तर यामध्ये 2 सदस्यांची आता नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे, प्रज्ञान ओझा आणि आरपी सिंग. तर बघा प्रज्ञान ओझा हा दक्षिण विभाग प्रतिनिधी म्हणून असणार आहे, म्हणजे दक्षिण विभागातून हा निवड करणार आहे. प्रज्ञान ओझा हा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. त्यांनी भारतासाठी 24 कसोटी, 8 एकदिवसीय आणि 6 T20 सामने खेळलेले आहेत आणि त्यांनी यश शरद यांची जागा घेतलेली आहे. दक्षिण विभागाचे प्रतिनिधी कोण होते आधी? यश शरद. त्यांची आता जागा घेतलेली आहे प्रज्ञान ओझा यांनी. दुसरे सदस्य कोण आहेत? आरपी सिंग. हे मध्य विभागाचे प्रतिनिधित्व करतील. माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आहेत. 2007च्या T20 विश्वचषक विजेत्या भारताच्या संघाचा ते भाग होते. 14 कसोटी, 58 एकदिवसीय सामने आणि 10 T20 सामने खेळलेले आहेत त्यांनी. आणि त्यांनी सुब्रतो बॅनर्जी यांची जागा घेतलेली आहे. आरपी सिंग यांनी सुब्रतो बॅनर्जी यांची जागा घेतलेली आहे आणि ते मध्य विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. बघा बीसीसीआयची वरिष्ठ पुरुष निवड समिती 2025. आता जी नवीन समितीने सदस्यांची नियुक्ती केलेली आहे तर ही सगळी अद्ययावत माहिती आहे. बघा 5 सदस्य असतात. यामध्ये एक अध्यक्ष अजित आगरकर पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते अध्यक्ष आहेत अजित आगरकर. सदस्य आहेत शिवसुंदर दास पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करतील. अजय रात्रा उत्तर विभागाचे प्रतिनिधित्व करतील. प्रज्ञान ओझा दक्षिण विभाग आणि आरपी सिंग मध्य विभागाचे प्रतिनिधित्व करतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या पत्रकाराला 2025 साठी कृषी माध्यम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? कृषी माध्यम पुरस्कार किंवा कृषी मीडिया पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमशी प्रसन्न कुमार. पत्रकार अमशी प्रसन्न कुमार यांना 2025 सालचा कृषी माध्यम पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर हा पुरस्कार त्यांना कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकारितेसाठी देण्यात आलेला आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, शेतीतंत्रे आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित समस्या प्रभावीपणे अधोरेखित केलेल्या आहेत. त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. शेती आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विषयांवर सखोल वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला दरवर्षी हा कृषी माध्यम पुरस्कार दिला जातो. विद्राव्य खत उद्योग संघटनेने कृषी माध्यम पुरस्कार 2025 आयोजित केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विकसित भारत रन 2025 किती देशांमध्ये आयोजित करण्यात आली आहे? विकसित भारत रन 2025 ही एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा किती देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100 पेक्षा जास्त देशांमध्ये. विकसित भारत रन 2025 ही जागतिक स्तरावर आयोजित एक शर्यत स्पर्धा आहे. या स्पर्धेचा उद्देश भारताची प्रगती, एकता आणि सकारात्मकता प्रतिमा जगभरात प्रदर्शित करणे हे आहे. सप्टेंबर 2025 मध्ये हा कार्यक्रम 100हून अधिक देशांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये लाखो भारतीय आणि भारतप्रेमी सहभागी झाले होते. भारत सरकारच्या विकसित भारत मोहिमेअंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. भारताचे जे विकसित भारत अभियान आहे हे भारत सरकारने सुरू केलेले एक राष्ट्रीय अभियान आहे. याचे उद्दिष्ट काय आहे? तर 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्जिओ बुस्केट्स हा कोणत्या देशातील फुटबॉल खेळाडू आहे ज्याने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? सर्जिओ बुस्केट्स तर हा फुटबॉल पटू आहे. तर हा कोणत्या देशाचा आहे? तर बघा याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्पेन देशाचा. 20 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीनंतर सर्जिओ बुस्केट्स यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे सप्टेंबर 2025 मध्ये. ते स्पेनचे एक प्रसिद्ध फुटबॉलपटू आहेत. स्पेनचे आहेत ते. त्यांनी FC बार्सिलोना आणि स्पेन राष्ट्रीय संघाकडून खेळलेले आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 3 चॅम्पियन्स लीग, 9 ला लिगा जेतेपद आणि 2010चा फिफा विश्वचषक या प्रमुख स्पर्धा जिंकलेल्या आहेत. कोण आहे बघा फुटबॉलपटू? सर्जिओ बुस्केट्स स्पेनचा फुटबॉलपटू ज्याने आता नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये किती नवीन अटल टिंकरिंग लॅब स्थापन केल्या जातील? नवीन अटल टिंकरिंग लॅब जम्मू काश्मीरमध्ये किती स्थापन केल्या जातील?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 500. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने जम्मू आणि काश्मीरसाठी 500 नवीन अटल टिंकरिंग लॅब्सची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे. कोणी केलेली आहे? नीती आयोगाने केलेली आहे. कशा अंतर्गत स्थापना करण्यात येणार आहे? तर अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये 500 नवीन अटल टिंकरिंग लॅब्स. हा उपक्रम ATL सारथी आणि फ्रंटियर रिजन प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेला आहे. सीमावर्ती भागात नवक्रमाला प्रोत्साहन देणे याचे उद्दिष्ट आहे. या प्रयोगशाळांद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांची ओळख करून दिली जाणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांमध्ये कशा समावेश होतो बघा? आधुनिक तंत्रज्ञानाचे रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, 3D प्रिंटिंग यासारखी जे आधुनिक तंत्रज्ञानाची साधने आहेत त्याची ओळख करून देण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स याची स्थापना करण्यात येणार आहे. किती स्थापन करण्यात येणार आहेत? तर 500. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.